आज 11 जुलै आणि चला आज पाहूया आजचं जीके। पहिला प्रश्न आहे लोकसंख्या दिन। लोकसंख्या दिन कधी असतो तर 11 जुलैला असतो। जुलैमध्ये आणखी कोणते दिवस असतात? 1 जुलैला कृषी दिन असतो, परत 1 जुलैला जीएसटी दिन असतो। भारताचे शिक्षण मंत्री कोण आहे तर भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान। त्यानंतर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे तर हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21%। ऑक्सिजनला काय म्हणतात? प्राणवायू म्हणतात। ऑक्सिजनचं वैज्ञानिक सूत्र काय तर O2। त्यानंतर लोक बिरादरी प्रकल्प कुठे आहे तर ते गडचिरोलीमध्ये हेमलकसा या ठिकाणी आहे। श्रीमान योगी ही कादंबरी कुणी लिहिली तर ते रणजित देसाई यांनी ही कादंबरी लिहिली, म्हणजे हे पुस्तक लिहिलं। जसं श्यामची आई कुणी लिहिलं? श्यामची आई कुणी लिहिलं? साने लिहिलं। या पद्धतीनं लक्षात ठेवायचं। त्यानंतर आता TO1-4465b या नवीन ग्रहाचा शोध कुणी लावला आहे तर तो नासाने। नासा काय आहे? नासा ही एक अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे। तशी भारताची अंतराळ संशोधन संस्था कोणती आहे? ती आहे इस्रो। इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली। ब्रिक्स शिखर परिषद 2026 कुठे भरणार आहे तर ती भारतामध्ये भरणार आहे। ब्रिक्स म्हणजे काय तर अनेक देश त्याच्यामध्ये असतात आणि त्या देशांची विचार विनिमय होणारी ती एक शिखर परिषद असते। सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किड्स योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केली आहे तर ती आहे आंध्र प्रदेश या राज्याने। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते तर आणि त्यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबरला झालेला आहे आणि 5 सप्टेंबर आपल्याकडे शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आता पहा, शिवरायांचा जन्म कधी झाला? 19 फेब्रुवारी 1630। जगात भारी 19 फेब्रुवारी। त्यानंतर स्वराज्याची शपथ कधी घेतली त्यांनी तर 1645 ला। आग्र्याहून त्यांची सुटका कधी झाली तर 1666 ला। राज्याभिषेक कधी झाला तर 1674 ला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला तर 1680 ला। पहा, 30 अगोदर, मग 45, मग 66, मग 74, मग 80 हे महत्वाचे इसवी सन आहेत। हे तुमचे पाठच असायला पाहिजे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला येतात। हे झालं आजचं जीके। उद्या पाहू नवीन जीके, नवीन सामान्य ज्ञान, जे की सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप 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 महत्वाचं आहे।